तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करत आहोत अंडरग्राउंड मेट्रो म्हणजे भुयारी मेट्रो जी आहे मार्गिका 3 3 नंबर मार्गिका. तर ती सुरुवात होत आहे इकडनं म्हणजे JVLR जोगेश्वरी लिंक रोड आहे, म्हणजे आरे कॉलनी म्हणतात तिकडे. आरे कॉलनी ती ही कप परेडला जाणार आहे. तर ह्याचे तिकीट दर पण इथे तुम्ही जेव्हा बघत असाल तर 10 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत तिकीट दर आहे किलोमीटर वाईज. तर आम्ही ठाण्यावर निघालो आणि घाटकोपरला आम्ही इथे उतरलो. घाटकोपरवरनं तुम्ही बघाल तर ही जी आपली जुनी पहिली लाईन 1 मेट्रो ती कनेक्टेड आहे. तर आम्ही घाटकोपरला लोकल ट्रेनने आलो आणि लोकल ट्रेननंतर ती एक नंबर प्लॅटफॉर्मला लिंक आहे आपली, जी वर्सोवाला जाणारी आहे. घाटकोपर वर्सोवा मेट्रो लाईन 1. तर तिथून आम्ही तिकीट काढून आता पुढे आम्ही पुढचा प्रवास करू. तर मरुळ नाका जो आहे 4थं स्टेशन, तिथे हा लिंक्ड आहे. जो ॲक्वा लाईनची मार्गिका 3 आहे अंडरग्राउंड मेट्रो, तर ह्या जो आपले मेट्रो लाईन 1ला ते कनेक्टेड आहे. तर आपल्याला मरुळ नाक्याला उतरावं लागेल. घाटकोपरवरून जी नवीन मेट्रो 1ची तिकीट काढून तिकडे मग मरुळ नाक्याला उतरायचं. तर आता आम्ही चाललो आहोत घाटकोपरवरून ते मरुळ आपलं मेट्रो लाईन 1ला. तिकडून आम्ही तिकीट बुक करू. तिकीट काढून पुढे आम्ही पुढचा प्रवास चालू करू. तर ही आहे घाटकोपर स्टेशन, मेट्रोचं स्टेशन आहे. तिकीट आता लेफ्ट साईडला तिकीट काउंटर आहे. इथे तुम्ही बघाल तर तिकीटमध्ये तुम्ही कॅशमध्ये पण काढू शकतात, जीपेने, ऑनलाईन, आणि तर ते मशीन थ्रू पण तुम्ही काढू शकतात. तर 3-4 वेने तुम्ही तिकीट काढू शकतात. तर आम्ही इथून तिकीट काढून आता पुढे जाऊ. हे आहे घाटकोपर स्टेशन मेट्रो स्टेशन. ते लिंक्ड आहे इकडे लोकल स्टेशनला, ही कनेक्टेड आहे. तर हे आम्ही तिकीटच्या लाईनीत उभं राहून हे पुढे जाऊ. पुढचं तिकीट काढून आम्ही प्रवास करू. हे तिकीट आहे 20 रुपये तिकीट आहे इकडनं. म्हणजे घाटकोपरपासून ते मरुळ नाका 4थं स्टेशन आहे, ते 20 रुपये तिकीट आहे. तर आम्ही तिकीट बुक करून पुढे जाऊ. आणि पुढे आपल्याला जी ॲक्वा लाईन जी आहे, जी भुयारी मेट्रो, त्यासाठी वेगळं तिकीट काढायला लागेल. इकडून फक्त आपल्याला मरुळ नाक्यापर्यंत तिकीट मिळेल, डायरेक्ट पुढपर्यंत तिकीट मिळत नाही. आम्ही विचारून बघितलं, पण तिकडे वेगळं तिकीट काढायला लागेल सेपरेट आपल्याला. ते तिकिटाचे दर आहेत किलोमीटर वाईज दिलेत. आणि ही जी ॲक्वा लाईन मेट्रो मार्गिका आहे ही टोटल 27 स्टेशन्स आहेत आणि 33 किलोमीटर आहे. म्हणजे जी सुरुवात होते आपली जोगेश्वरी JVLR, ती तिकडून जी आरे कॉलनीला सुरुवात होते ती जाते कप परेडला. कप परेड म्हणजे हे CSTच्या पुढे आहे. कप परेड विधान भवन जे आहे मुंबईला, तिथे जाते ती. आणि फुल्ली भुयारी मेट्रो मार्ग आहे. पूर्ण भुयारी आणि एअर कंडिशनर आहे. हे तिकीट आहे, तिकीट दर दिले ते आम्ही 20 रुपयाला तिकीट काढतो आहे. तेव्हा हे चेक इन काउंटर आहे. तुमच्या बॅगा ते तपासल्या जातात इकडे चेक इन काउंटरमध्ये. तर आम्ही तिकीट घेतलं आहे, चेक इन करून पुढे आम्ही चेक इन झाल्यानंतर पुढे आम्ही मेट्रोला जाऊ. पुढे हे वरती जिना जाते मेट्रोला. आम्ही आता इथे वरती मेट्रोला कनेक्ट होतो आहे. तर हे आलं स्टेशन आलेलं आहे घाटकोपर मेट्रो स्टेशन. हे बघा, ही वर्सोवाला जाते इकडनं. हे प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि प्लॅटफॉर्म 2. 2 प्लॅटफॉर्म आहेत इकडे मेट्रोचे. तर ही आता स्टेशन आम्ही काही पकडत नाही आहे, ही बहुतेक निघेल आता आम्ही नेक्स्ट ट्रेन पकडू. आणि त्याला प्रॉपर इथे लाईन लावून वगैरे मेट्रो आहे घाटकोपर स्टेशन आहे. तर बघू आता पुढचा प्रवास आपण. हे ही मेट्रो गेली वर्सोवाला. आता नेक्स्ट ट्रेन आम्ही पकडू. जी नेक्स्ट ट्रेन जी येईल तिने आम्ही जाऊ मरुळ नाक्याला. तर मरुळ नाक्याला आम्ही उतरू. हे घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे. तर आम्ही नेक्स्ट ट्रेनची वाट बघतो इथे. तशी मेट्रो येईल नेक्स्ट विमान चालल्यावरनं. आणि त्या बाजूला इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक एअरपोर्ट आहेत. तर इथे तुम्हाला 5-5 मिनिटांनी विमानं बघायला मिळतील लँडिंग करताना एअरपोर्टला. हे तेव्हा हे तिकीट काढलं आहे मी 20 रुपयाचं मरुळ नाक्यापर्यंत. तर आता ही ट्रेन आता येत आहे बघा. ही ट्रेन आली आहे बघा. ते लोक शिस्तीत लाईनीमध्ये उभे राहिले. जसं लोकल ट्रेनला बघाल तर तिथे काय शिस्त नाही, तिथे गर्दी एवढी असते, ते शिस्त पाहू शकत नाही. इथे आता चला, तर आता ही मेट्रो आलेली आहे. तर आम्ही मेट्रोमध्ये एंट्री करतो आहे प्रॉपर लाईनीमध्ये उभं राहून. आणि ही वर्सोवावर आली आहे. आणि आता ही घाटकोपर हे लास्ट स्टेशन आहे इकडचं. तर घाटकोपरवरनं ही लोक खाली होतील इकडे. मग आम्ही वर्सोवाच्या दिशेने प्रवास करू. पण आता आम्ही मधल्या स्टेशन मरुळला आम्ही उतरू. पहिलं स्टेशन लास्ट स्टेशन घाटकोपर आहे. त्याच्यानंतर मग आहे जागृतीनगर, असलफा, मरुळ नाका, साकी नाका, मरुळ नाका. मग आम्ही मरुळ नाकाला होतो. तर आम्ही एंट्री केली आतमध्ये बघा. स्टेशनची नावं पण दिली आहेत. आता घाटकोपर तिकडे ब्लिंक करतं बघा. जागृतीनगर, असलफा, हे सगळी स्टेशनची नाव आहेत. लास्ट स्टेशन आहे हे वर्सोवा, DN नगर, वर्सोवा, आझाद नगर, अंधेरी, एअरपोर्ट,
तर आमचा प्रवास ही जी आपली जी ॲक्वा लाईन आहे ही मरोळ नाक्याला कनेक्टेड आहे. तर आम्ही मरोळ नाक्याला उतरणार आहोत. आता आम्ही एंट्री केली आहे मेट्रोमध्ये. आता ही ट्रेन सुटलेली आहे घाटकोपरवरनं. आता बघा साकी नाका स्टेशन आलं, ब्लिंक होतं बघा. साकी नाका स्टेशन आता आलेलं आहे. साकी नाक्याचं पुढचं स्टेशन आपलं मरोळ नाका. तर आम्ही मरोळ नाक्याला उतरू. सगळ्या स्टेशनची नावं दिलेली आहे याच्या प्रॉपर. आणि पूर्ण वातावरण AC ट्रेन आहे मेट्रो स्टेशन. आणि इथे गर्दी पण फार कमी आहे. आता सॅटर्डे असल्यामुळे कदाचित गर्दी कमी आहे, दुपारचा वेळ आहे. तर कदाचित मंडे टू फ्रायडे जेव्हा ऑफिसचं जेव्हा हे असतं त्या वर्कलोड तेव्हा कदाचित गर्दी असेल इकडे. आता हे सगळे उतरतात आहेत, चढतात आहेत, असं चालू असतं इकडे. मग आता हे आलेलं आहे मरोळ नाका. तर आता मरोळ नाका आले, आम्ही आता इथे उतरतोय मरोळ नाक्यामध्ये. आला मरोळ नाका आलं. गेट उघडलं ॲटोमॅटिक डोर ते 2-3 मिनिटासाठी असतं. ॲटोमॅटिक दरवाजा उघडतो, बंद होतो. तर आता हे मरोळ नाकाला उतरून आम्ही चाललो आहेत ॲक्वा लाईन जी आहे अंडरग्राऊंड भुयारी मेट्रो. तर आता आम्ही हे बघा हे मरोळ नाका स्टेशनला उतरलो. इकडे हे जे पूर्वीचं मेट्रो 1 आहे, ही मेट्रो 1चा मरोळ नाका आहे. खाली तुम्ही जाल आता ही ॲक्वा मार्गिका म्हणून 3 नंबरची आहे. ती सुरुवात झाली आता ऑक्टोबरलाच. आता ही चालली ट्रेन पुन्हा वर्सोवाला. तर आम्ही आता इथून उतरलो आहे. आम्ही आता जाऊ खाली जाऊन मग आम्ही ते ॲक्वा लाईनला कनेक्ट करू. ॲक्वा लाईन 3 जी जाते JVLR म्हणजे RA कॉलनी टू कप परेड. इकडे त्यांनी मॅप पण दिले आहेत. ॲक्वा लाईन नंबर 3 त्या दिशेने खाली उतरून तुम्ही जाल तर डायरेक्टला लगेच कनेक्टेडच आहे तिकडे. त्याच्यामुळे जास्त लांब तुम्हाला चालायची गरज नाही. पण मरोळ नाका तुम्ही हे स्टेशन लक्षात ठेवा. जर तुम्हाला ॲक्वा लाईनला कनेक्ट असेल तर मरोळ नाकाला उतरा हे लक्षात ठेवा. तिकीट काढून इथे यायचं. तेव्हा हे मरोळ नाका गेट आहे खालती उतरलं. वरची जी मेट्रो जी गेले ती मेट्रो 1 आणि खालची आहे ती मेट्रो 3. तर आम्ही चालत चाललो आहे मेट्रो 3ला ॲक्वा लाईनला भुयारी मेट्रो. गेट नंबर 5 वर हा हायवे आहे, अंधेरी घाटकोपर हायवे. अंधेरी लेफ्टला जर मी बघता ते वरती बघाल तर ते फ्लायओव्हर दिसतोय तो मेट्रो 1चा आहे. आणि लेफ्ट साईडला येणे ॲक्वा 3 म्हणून गेट आहे ॲक्वा अंडरग्राऊंड बेसमेंट. बघा हा मरोळ नाका आहे तो ह्याचा आहे मार्गिका 3 मेट्रो 3चा आहे म्हणजे ॲक्वा. तर हे तुम्ही खाली भुयारी मार्गे मी खाली चालू आहे बेसमेंटला जिने उतरून बघा हे. आणि आता आम्ही खाली जाऊन तिकीट काढून मग आम्ही मरोळ नाका स्टेशनचं नाव आहे इकडून आम्ही पकडू. कप परेडसाठी आम्ही तिकीट काढू. इथून तुम्ही बघा सिद्धिविनायक, वरळी, CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, विधान भवन असे वेगवेगळे टोटल हे जे स्टार्टिंग पॉईंट 27 स्टेशन्स आहेत 33 किलोमीटर्स आहेत. आणि अंदाजे याला 1 ते 1.5 तासाची जर्नी आहे ही. कारण ही पूर्ण फिरून आहे. सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन असे मिळून ही आतमधला जो मुंबईचा रूट आहे तिकडनं फिरून जाते ही रेल्वे. त्याच्यामुळे याची तिकीट वेगवेगळे 6 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40, 50, 60, 70पर्यंत सध्या आहे. तर ते त्यांनी जे किलोमीटर बाय स्लॅब हा तिकिटांचा दर ठरवले आहेत. बघा हे आता आलं खाली बघा तिकीट घर आहे. आता इथे आम्ही जाऊन तिकीट काढू. हे त्यांनी मशीन पण द्वारे पण तुम्ही तिकीट काढू तर लाईनीत उभं राहायचं नसेल तर हे तिकिटांचे दर पण त्यांनी छापले तिथे बॅनर ह्याच्यावरती डिस्प्लेवरती. सेशन कुठल्या स्टेशनचे काय दर आहेत हे त्यांचं कधी दिले बघा. आता इथून मी तिकीट काढतोय कप परेडसाठी. टोटली वातावरणीकरित हे आहे मेट्रो आणि भुयारी मार्ग आहे. मुंबईतली पहिली भुयारी मार्ग आहे मुंबईमधली. बघा हे तिकीट मी दाखवतो तुम्हाला. 70 रुपये तिकीट आहे कप परेडपर्यंत मरोळ नाका ते कप परेड. तेव्हा हे तिकीट आता काढले. आता इथं आम्ही चेक इन करू. बारकोड आता पूर्वी ते टोकन प्लॅस्टिकचे आता तसे नाही. तेव्हा ते त्यांनी प्रॉपर बारकोड दिला बघा. जे स्वाईप करा हे ते मी वरती नाही करत खाली करत आहे. खाली बारकोडचं त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही ज्या बारकोड स्वॅप कराल तर ते दरवाजा ऑटोमॅटिक डोर ओपन होईल. बघा आता हा बारकोड मारला स्वाईप मारला बघा तर हे डोअर ओपन झाला बघा इकडे. चला आता आपण चेक इन केलेलं आहे आतमध्ये अंडरग्राऊंडला बेसमेंटला. आणि इकडून आपण ट्रेनची आता वाट बघूया. हे बघा प्लॅटफॉर्मचं तर आम्ही शूट करतो. प्लॅटफॉर्म कसं आहे पूर्ण स्वच्छता आहे, क्लीन आहे. इथे काही इथे हे नाही आहे.
चला आता खाली चाललो आपण, अजून खालती चाललो आहे. तर ही भुयारी मेट्रो आलेली आहे आपली. आणि इकडचं प्लॅटफॉर्म हे बहुतेक जे आपलं ओपन जो आहे मेट्रो आणि भुयारी मेट्रो फरक आहे. इकडचे जे खालती तुम्ही प्लॅटफॉर्म जाल, प्लॅटफॉर्मला बघा इथे असे डोअर्स आहेत. इथे 2 प्लॅटफॉर्म आहे, 1 नंबर 2 नंबर. 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे ते कप परेडसाठी आणि 2 नंबर तुम्हाला JVLRसाठी पाहिजे दिलं बघा, JVLR म्हणजे RA कॉलनी. आणि 1 नंबरला तर तुम्हाला कप परेड, विधान भवन, CSTचा 1 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं. आणि 2 नंबरला म्हणजे तुम्हाला तिकडे सिप्सला वगैरे जायचं असेल, RA कॉलनी, JVLR अंधेरी MIDC, तर तुम्ही इकडनं 2 नंबर प्लॅटफॉर्मवर जा. आणि हा मॅप पण दिलेला आहे, मी टाकला आहे फोटोचा. मुंबई मेट्रो हा मॅप आहे मुंबई मेट्रोचा. हा जस्ट जनरल मॅप आहे सगळ्या मेट्रो, कसं म्हणजे मुंबईचा मॅप आहे मेट्रोचा. आणि आता इथं इन फ्युचरमध्ये अजून मेट्रोच्या लाईन बनतील ना, तर एकमेकाला कनेक्टेड असेल तर पूर्ण रूट. तर याच्यामध्ये मी ऑब्झर्व केलं आहे, आपले जेव्हा आपण सेंट्रल लाईन किंवा वेस्टर्न लाईन कनेक्ट करतो याला आपलं डायरेक्टली 1 शॉट तिकीट नाही मिळत. आपल्याला सारखे ते तिकीट आपल्याला काढायला लागतात. म्हणजे सपोज तुम्हाला मेट्रो 1 म्हणून मेट्रो 3ला येतं, तर मेट्रो 1चं तिकीट पूर्ण वेगळं असतं, मेट्रो 3चं वेगळं तिकीट काढायला लागतं आपल्याला. आणि ते तिकडे जाऊन काढायचं आणि त्याला काहीतरी लिमिटेशन असेल आवरची वगैरे जर्नीच्या, त्याच्यानंतर ते ॲटोमॅटिकली इनव्हॅलिड होतं तिकीट. आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे सारखं तुम्हाला मार्गिका बदलून हे तुम्हाला सलग एक रूट नाही आहे, तुम्हाला सारखे चेंज ट्रेन बनवतात. आपलं सेंटरला कसं आपण इथं बसलो की आपल्याला तिकडून लास्टला उतरायचं असतं, इथं तसं नाही, इथं तुम्हाला सारखे ट्रेन बदलून द्यावं लागतं. हा मुंबईतील लोकांसाठी, ही जे इंटरनल लोक राहतात जे दादर, वरळी, CST, बँड्रा, त्यांच्यासाठी हा जो मार्ग आहे तो हा मेट्रो त्यांच्यासाठी खास उपयोगी आहे. सेंट्रल लाईनसारख्या लोकांना फार क्वचित ही उपयोगाला येईल. डेली जे आहेत डेली जे राहतात या एरियामध्ये, तर त्यांच्यासाठी मेट्रो फायद्याची आहे. ती गर्दी कमी करण्यासाठी रस्त्यावरती. तर हा प्लॅटफॉर्म आहे, आतमध्ये पूर्ण डोअर बंद आहे. प्लॅटफॉर्म तुम्हाला रेल्वेचे ट्रॅक दिसणार पण नाही, कारण काय प्रॉपरली कव्हर केलं आहे लोकांनी डोअर लावून. आणि हे ॲटोमॅटिकली डोअर्स आहेत, जसं ट्रेन येणार ते ॲटोमॅटिकली दरवाजे ओपन होणार, 2-3 मिनिटांनी ॲटोमॅटिकली बंद होणार ते. आणि सगळे स्टेशनची नावं तेव्हा लावलेत वरती, कुठले स्टेशन्स आहेत मेट्रोचे, त्यांनी असे दाखवले ते बघायसाठी प्लॅटफॉर्मवर. आता सध्या मी मरोळ नाक्याला उभा आहे इकडे. मरोळ नाक्यावरनं मी जाईल कप परेडच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून जाईल कप परेडला म्हणजे. आणि आम्ही CSTला उतरू. आणि जनरली हा 33 किलोमीटर डिस्टन्स 30 आम्ही तर बंदच बसलो आहे 4थ्या स्टेशनवरून. कदाचित हा 25 किलोमीटरचा असू होतो डिस्टन्स. 25 किलोमीटरला आम्हाला 45 to 41 आवर जाईल इकडे जर्नीला. तर हे स्टेशनचे नाव मी कव्हर करतो इकडे, कुठले स्टेशन्स आहेत. टोटल 27 स्टेशन्स आहेत. आणि मी आतमध्ये जाईल तेव्हा मी आतमध्ये पण ट्रेनचा पण आम्ही व्हिडिओ बनवू. हे प्रॉपर की बघा लोक लाईनीमध्ये उभे आहेत शिस्तीमध्ये. आणि मेन म्हणजे ते गर्दी पण फार कमी आहे. जसं आपण लोकल ट्रेनला जातो सेंट्रल लाईनला, ते तिथे तुम्ही बघाल तर भरपूर गर्दी असते, चेंगराचेंगरी, धक्काबुक्की. इथे तसं नाही आहे. इथे सॅटर्डे असल्यामुळे कदाचित, पण एवढं मला वाटत नाही की लोक इथे प्रॉपर लाईनीत जातात तिकडे CSTमध्ये. हे वरती अनाऊन्समेंट करतात, वरती स्पीकर पण दिलेलं आहे, कुठली ट्रेन येणार आहे, कुठली जाणार आहे. इथे वरती अनाऊन्समेंट करून सांगतात कुठली ट्रेन आता येणार आहे. आणि 1-1 मिनिटांनी ट्रेनचं अवेलेबल आहे तुम्हाला. 1 ते 2 मिनिटामध्ये ती ट्रेन येते इकडे. तर तसं तर मी हे जरा व्हिडिओ कव्हर करतो आहे स्टेशनचे. हा स्टेशन आहे प्लॅटफॉर्म 1. चला तर ही मेट्रो आली बघा. तर ही मेट्रो आता मी पकडेल लाईनीमध्ये उभं राहून. आणि नंतर आतमध्ये एंटर केल्यावर आपण व्हिडिओ बनवू आतमधले पण. ते बघा इथं प्रॉपर लाईनी चालेल लोक इकडे. जेवढं शिस्त पाळाल तेवढं चांगलंच आहे. लोकांना पण त्रास होणार नाही सगळ्यांना. प्रॉपर लोक उतरतील, त्यांना उतरून द्या. लेफ्ट साईडनी चढा तुम्ही, राईटने उतरून दे. हे लेफ्ट साईडनी लोक राईटने उतरले, लोक लेफ्टने चढले लाईनीमधनं. गर्दी कमी असल्यामुळे काही जास्त धक्काबुक्की नाही आहे. आतमध्ये AC पूर्ण AC आहे मेट्रो. तर आता इकडे जागा शोधली आहे बघा बसायला. मी बसणार नाही, मी उभं राहूनच जरा व्हिडिओ कव्हर करतो. हे बघा याच्यानी दाखवलं नेक्स्ट स्टेशन कुठलं, आता कुठे उतरलं आहे, मागचं स्टेशन कुठलं ते पण दाखवतं यामध्ये मॅपमध्ये. मागचं कुठलं स्टेशन गेलं, पुढचं कुठलं तुमचं आता कुठलं करंट स्टेशन कुठलं आहे, पुढे येणारं स्टेशन कुठलं आहे, तर ते मॅपमध्ये वरती जे डिस्प्ले आहे मेट्रोमध्ये त्या डिस्प्ले सगळं सगळ्या स्टेशनची नाव पण ह्याने डिस्प्ले करतात.
एक एक 2-2 मिनिटांनी सारखं ते डिस्प्ले चेंज होतो आहे. हे आतमधलं आहे व्हिडिओ, मेट्रोच्या आतमधनं. डोअर्स हे बघ, कफ परेड, लास्ट स्टेशन कफ परेड आहे बघ इथे. 17 अजून 5 मिनटं आलेत, 2025ची. आता बघ हे ग्रीन जे ब्लिंक होतं ना ते स्टेशनला मध्ये, तिथे आम्ही पोहोचू. आता नेक्स्ट स्टेशन ते आहे. आणि एवढं सगळे स्टेशनचे नाव पाहिजे दाखवलेत, कुठले कुठले स्टेशन. बघा त्या लिहिलेलं, बघा लिहिलं आहे. आपण स्टेशन आलेलं आहे, लोक उतरतात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आता नेक्स्ट स्टेशन. सहार रोड स्टेशनला पोहोचू आपण. हे डोमेस्टिक आहे एअरपोर्ट, जे इंडियात जातात, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई. तर हे लोकल आपला विमान, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सॉरी, डोमेस्टिक. सहार रोडला उतरायचं. तुम्हाला जायचं असेल तर डोमेस्टिक एअरपोर्टला तर सहार रोडला उतरायचं. आणि जर तुम्हाला इंटरनॅशनल जायचं असेल इंडियाच्या बाहेर तर T1ला तुम्ही जातात. T1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल T1 हा इंटरनॅशनल आहे. मागचा जो आहे सहार रोड तो T2. आपण इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचलेलो आहोत T1ला. पुढे बँड्रा कॉलनी आहे, BKC आहे. पुढच्या मागच्या स्टेशनची पण नाव आहेत बघा. ते हे जे आपण ऑलरेडी 1 मिनिटामध्ये पुढचं नेक्स्ट स्टेशन 1 मिनिटामध्ये येईल. सहा रोडवरून आपली ट्रेन निघाली आहे मागचं स्टेशन. आणि पुढे नेक्स्ट स्टेशन आता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. हे प्रॉपर या लोकांनी डिस्प्लेमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही. तुम्ही याच्यातनं बघू शकता कुठल्या स्टेशनला आता आलं आहे, कुठल्या स्टेशनला जाणार आहे. सगळे स्टेशनचे नावं त्यांनी क्लिअर दिले आहेत, तुम्ही वाचू शकता. वर्ली, सिद्धिविनायक टेम्पल वगैरे, विधान भवन, कॅब परेड, हुतात्मा चौक. आता छत्रपती शिवाजी महाराज निघाल्याचं पुढे ना सांताक्रूज मेट्रो पुढचं स्टेशन सांताक्रूजला जाताही थांबेल. मागचं स्टेशन होतं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, त्याच्या मागचं होतं सहार रोड. हे सगळं दाखवतं डिस्प्लेवरती. आता इकडनं मेट्रोने स्टेशन सोडलं आहे. नेक्स्ट स्टेशन दाखवणार आहे ते सांताक्रूज मेट्रो. 17 वाजून 11 मिनटं झालेत, म्हणजे याचा 5 वाजून 11 मिनटं झालेत संध्याकाळचे. हे सगळ्या धारावी पुढचं स्टेशन धारावी, दादर. हे जे मेट्रो आहे भुयारी मेट्रो, ही कॉम्बिनेशन म्हणजे सेंट्रल लाईन ते वेस्टर्न लाईन, हे सगळ्या प्रकारचे एरिया इकडे कवर करते. म्हणजे मिडल ऑफ जे आपलं घाटकोपरपासून जी सुरुवात आहे अंधेरी घाटकोपर, म्हणजे आरे कॉलनी, ते जे सेंट्रल म्हणजे हे वेस्टर्न लाईनला पडतं. जनरली घाटकोपर सेंट्रल लाईनला पडतं. तर मरोळ नाका दादर सेंट्रलला पडतं. वरळी वगैरे सगळे हे वेस्टर्न लाईनचे आहेत. नंतर ते पूर्ण कप परेड वगैरे सेंट्रल लाईनला, चर्चगेट, हे वेस्टर्न सेंट्रलच्या कॉम्बिनेशनमध्ये हे मेट्रो डिझाईन केलेली आहे लोकांनी. आणि पूर्ण भुयारी मेट्रो ही. तर मी ते स्टॉप करतो आता. पुढचे ते मी जास्त करून व्हिडिओ जे कव्हर केलेत, प्लॅटफॉर्मची नावं वगैरे कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. कुठले स्टेशन्स वगैरे कसे आहेत, कुठे थांबते, कुठे उतरते.
तर मित्रांनो, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे आपलं CST, तर हे आता नेक्स्ट स्टेशन CST आहे. तर आता आम्ही CSTला उतरू. त्यामुळे आम्ही काळबादेवीवरनं ती ट्रेन निघेल की आता नेक्स्ट स्टेशन जे आहे ते आम्ही CSTला उतरू. आणि हे सगळं त्यांनी दाखवलं बघा. आता इथे उतरून मग आम्ही फूडचा नंतर पुन्हा नाश्ता करून पुन्हा मग लोकलने पुन्हा जाऊ ठाण्याला. आणि तिथे थोडे व्हिडिओज वगैरे ब्लॉग वगैरे बनवू बघा. आतमधलं मेट्रोचं आहे. तर CSTला आम्ही उतरून मग पुढे ब्लॉग्स वगैरे बनवू, फोटो व्हिडिओ नाश्ता करू. आणि तर हे बघा स्टेशन, हे आतमधलं व्ह्यू आहे. आता आलं स्टेशन. आता जसं स्टेशन येईल तर गाडी थांबेल 2 मिनिटासाठी. म्हणजे हे लोकल ट्रेन आहे ना, त्याला कनेक्टेड आहे मेट्रो. हे अंडरग्राऊंड आहे. आता हे CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे लोकल मेट्रो ट्रेन अक्वा लाईन 3चं एक मेट्रो स्टेशन आहे. आणि हे अंडरग्राऊंडला तर सध्या आहोत आम्ही. इथे सगळं त्यांनी मॅप बिप सगळे दिलेले आहेत, कसं तुम्हाला कुठे जायचं आहे, तर कुठलं हे सगळे मॅप्स आहेत. ते एक्झिटला कसं तुम्ही A आणि B 2 गेट दिलेत एक्झिटसाठी. तुम्हाला कुठले जायचं आहे त्यांनी लोकेशन पण त्यात लिहिलेले आहेत मॅपमध्ये. तर कुठल्या स्टेशन तुम्हाला जायचं आहे मॅपमध्ये प्रमाणे तुम्ही जाऊ शकता. बघा आता ट्रेन निघाली आहे पुन्हा. आता आम्ही ट्रेन सोडली इकडनं आणि उतरलो आहे CSTला छत्रपती शिवाजी महाराज. आता हे एक्सलेटर जीने दिले, जिन्याने आम्ही वर जाऊ. कारण हे बेसमेंटला आहे भुयारी मार्गामध्ये. तर वर जाऊन मग आम्ही पुढचा ते चालू करू व्हिडिओ शूटिंग. कुठे काय स्पॉट्स आहेत. हे जिनेवर प्रॉपर दिलं. इथे काय आहे, प्रॉपर स्वच्छता आहे, क्लीन आहे, प्रॉब्लेम नाही काही. इथे थोडं आधी दुसरी ट्रेन आली पुन्हा. तर आम्ही आता हे एक्सलेटर पकडले, जिने पकडलेत आणि याच्याने वर चाललो आहोत. बाहेर पडतो आता आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडून. मग तो CSTचा जो आपला लोकल लाईनचा जो भुयारी मार्ग त्याला बहुतेक हा कनेक्टेड असेल. तिकडे जाऊन मग आम्ही थोडंसं बघू, एक्सप्लोर करू. CSTला जाऊन बरेच दिवस CSTला गेलो नव्हतो. त्याने गेट बी सगळं दिलं वरती डिस्प्लेमध्ये. समोर तुम्हाला वॉशरूम पण यांनी चांगला दिलेला आहे, स्वच्छतागृह. तर तुम्हाला पाहिजे तर समोर जाऊ शकता वॉशरूममध्ये. इथे बघा लेफ्ट साईडला. आणि इथे त्यांनी A आणि B असे 2 लेफ्ट साईडला तुम्ही जाल तर A1 A2 A3 A4 असे त्यांनी दिलेत. कुठल्या तुम्हाला स्थळावर जायचं त्यांनी सगळे स्थळांची नावं पण दिले. तुम्ही पॉज करून बघू शकता. मी फोटोज पण टाकतोय. हे नेक्स्ट टाईप सगळे फोटो मी टाकेल. सगळे दिले. आझाद मैदान, महात्मा ज्योतिबा मंडई, छत्रपती शिवाजी महाराज. A2ला म्हणजे तुम्हाला जायचं तर A2 गेटने जायचं. CSTला जायचं तर पोस्ट ऑफिस, मनीष मार्केट, A2 गेटने जा तुम्ही. A3 जायचं असेल तर हे बलाट पियर आहे. फोर्टला जायचं मुंबई जिमखाना, क्रॉस मैदान, बांधकाम भवन, शिक्षण संस्था मुंबई, महाराष्ट्र मानवी आयोग. B2 म्हणजे राईट साईडला तुम्ही मार्ग दिला तर राईटला जायचं B2ला. मेट्रो, आयनॉक्स थिएटर आहे, बॉम्बे रुग्णालय, फॅशन स्ट्रीट, वसुदेव बळवंत चौक, आयकर विभाग कार्यालय. B1ला दिलं तुम्ही कामा हॉस्पिटल, सेंट जेव्हर्स महाविद्यालय कॉलेज, एल्फिस्टन टेक्निकल इन्स्टिट्यूट, गोकुलदास तेजपाल रुग्णालय, मुंबई पोलीस मुख्यालय, मंगलदास मार्केट आहे. असे त्यांनी सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठे कसं यायचं ते प्रॉपर त्यांनी मॅप दिलेला आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची जर्नी कंप्लीट करा. तर मी आता इकडे जर्नी संपवतो आहे CSTला. तर पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला जसं मी बाहेर पडेल त्याच्यानंतर काय आहे CST मध्ये कसं आहे. आता बरेच दिवसांनी आलो CSTला. तर आता मी फोटोज पण टाकले बघा. आता ज्यांना याला मिळालं नाही तर तुम्ही याचे फोटो थोडे बघत कुठल्या लोकेशनला कुठले गेट A1 A2 A3 हे कुठल्या लोकेशनला तुम्ही जायचं तर हे सगळं दिलेलं आहे प्रॉपर मॅपमध्ये. A4ला कुठले लोकेशन्स आहेत तर याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. B1 हा B2 आहे. B2ला कुठले B1ला कुठले लोकेशन्स याप्रमाणे राईट साईडला तुम्ही जाल तर B1 आहे. आणि हा ओव्हरऑल मॅप आहे मुंबई मेट्रोचा. आणि हे बघा, हे आता आम्ही वरती फर्स्ट फ्लोअरला बघा बेसमेंटवरती आलो आहे. आम्ही जाऊ A1 A2 शोधत. हा A गेट आहे. Aमध्ये A1 A2 A3 A4 असे वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स आहेत. त्याप्रमाणे त्यांनी मॅपिंग दिलेलं आहे. मॅपप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. आणि तुम्हाला जिथे ज्या लोकेशन जायचं आहे ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता लोकेशन. तर आज सध्या आमचं डेस्टिनेशन आहे
छत्रपती शिवाजी महाराज लोकल टर्मिनल्स आम्ही तिकडे जाऊ लोकल ट्रेन पकडायला. स्वच्छ पूर्ण असं क्लीन असं स्वच्छता आहे. एक्सलेटर दिलं प्रॉपर, इथं काही गर्दी नाही काय नाही, प्रॉपर आहे स्टेशन्स. तर हे एक्सलेटर पकडून आपण जाऊया वरती लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला. आझाद मैदान लोकल ट्रेन. तिकडे पण तो एक भुयारी हे मार्ग आहे तिकडे. भुयारी मार्ग म्हणजे लोकांना चालण्यासाठी तो मार्ग आहे भुयारी. तिथे आता हा कनेक्ट होईल तो आझाद मैदान तो CST अंडरग्राऊंड जो मार्ग आहे तिकडे. ते एक्सलेटरने आम्ही आता जात आहोत वरती. नाही खालचा आपला मागचा जिकडं आपण आलो मेट्रो एक्वालँड मेट्रो CST. तर आम्ही हा एक्सलेटर चढून वरती आलेलो आहोत आणि इथे पुढे आम्ही थोडं पुढे जाऊ. तर आता हे गेट A1 A2 A3 तुम्ही बोलतो मग इथे सगळे गेट्स आहेत बघा. इथे A1 आहे. A1ला जायचं तिकडे त्यांनी मार्ग लेफ्ट हँड एरो दाखवला बघा. तर ज्याचे A1ची लोकेशन तर मी ह्या गेटने जाऊ शकतो वरती जिने चढून. तर मला जायचं A2ला. तर आता मी A2 शोधतो आहे इथे. हे बघा A2 A3 A1 हे बघा राईट हँड साईडचा एरो दाखवला आहे आणि वरती A1ला तुम्ही वरती एरो दाखवला आहे. असा वरचावाला एरो दाखवला आहे. हे तिन्ही गेट बघतो एका साईडलाच वाटतं. A2 A3 आणि A4. हा बघा हा A1 आहे लेफ्ट हँड साईडला. तर राईट हँड साईडला तुम्ही बघाल तर हे बघा हे लेफ्ट हँड साईडला A1 दिलं आहे. राईटला त्याने एरो दाखवला आहे A2साठी A2. आम्ही राईटने चाललो आहे. राईटचा जसा हा पार होईल भुयारी मेट्रो तर आम्ही जाऊ वरती CSTला. तर आपण आता हे बघा CSTचा अंडरग्राऊंड बुक झालं. इथे बघा सगळे फेरीवाले इथे सगळी गर्दी दिसायला लागली बघा इकडे. आणि हे मागे बघितलं हा CSTचा मेट्रोचा स्टेशन तिकडं बाहेर आलो आहे. आणि हे जे आहेत हे लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर CST लोकल आणि राईटला आझाद मैदान. तर हे लेफ्ट साईडला लोक झाले ते CST लोकल पकडायला आपली मुंबई सेंट्रल लाईनची लोकल पकडायला. आणि राईटला तुम्ही बघा तर हे बघा हे BMC हे आलं CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. आपण बाहेरनं बघतो समोरच्या रोडनी. आणि BMC लेफ्ट साईडला BMCच आहे. तर इथे आम्ही थोडे व्हिडिओज फोटोज वगैरे बनवतो आहे. तर इथे समोर मोठी लाईन लागली वडापावसाठी. हे फेमस वडापाव मिळतो इकडे. नाही बघा ही बृहन्मुंबई BMCची जी बिल्डिंग आहे महानगरपालिका आणि ही CSTची बिल्डिंग समोर. आणि हा सगळा सिग्नल्स आहेत. हे रोड्स आहेत. लोक सिग्नल थांबलेत. राईटला बघा ही सगळी गर्दी आहे. वडापावला लाईन लागली. फेमस वडापाव मिळतो तुम्हाला बोलतो ना वडापाव. 25 रुपयेचा एक वडापाव इकडचा. हा झेब्रा क्रॉसिंग दिला इकडे समोर जायला लोकांना. आणि तुम्ही अंडरग्राऊंडनी पण जाऊ शकता बेसमेंटनी पण. तर आम्ही वडापाव खाऊन थोडे व्हिडिओ फोटोज वगैरे बनवून मग आम्ही नेक्स्ट जर्नी हा इथं ब्लॉग संपून टाकू आम्ही आणि जाऊ पुन्हा ठाण्याला लोकल ट्रेननी. तर ह्या जर्नीमध्ये आम्ही सांगतो तुम्हाला मी तिकीटचे तुम्हाला दर सांगतो कसं आम्ही प्रवास केला. तर आम्ही जेव्हा ठाण्यावरून निघालो तर ठाण्यावरून आम्हाला घाटकोपरपर्यंत यायला आम्हाला तिकीट लागलं आहे 15 रुपये. तर ठाणा टू घाटकोपर 15 रुपये तिकीट आहे. त्याच्यानंतर पुढे आम्ही गेलो जे घाटकोपर मेट्रो आहे मेट्रो मरोळ नाकापर्यंत जे तिकीट आहे मेट्रोचं ते आम्हाला लागलं 20 रुपये. म्हणजे 20 आणि 15 हे झाले 35 आणि नंतर मरोळ नाक्याला उतरून आम्ही नंतर पुन्हा जी एक्वालँड 3 जी आहे JVLR म्हणजे आरे कॉलनी टू कॉर्पोरेट जी मेट्रो लाईन आहे ती आम्ही पकडण्यासाठी आम्हाला तिकडनं मरोळ नाक्याचा तो स्टॉप आहे तिकडनं जे तिकीट काढलं आम्ही त्या तिकीटचा दर होता 70 रुपये. कॉर्पोरेटपर्यंत होता तो. पण आम्ही CSTला उतरलो. तर इथे CST स्टेशन आम्ही आलो होतो आता तिकडनं मरोळ नाक्यावरनं.
तर असं करून तिकिटाचे दर वेगवेगळे आहेत. 10 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत तिकीट आहेत. ते किलोमीटर वाईज त्या लोकांनी, डिस्टन्स वाईज त्या लोकांनी ते हे दरची आकारणी केलेली आहे आणि तुम्ही ते तिकीट तुम्हाला काउंटरवर तुम्ही घेऊ शकता. फक्त की एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला सारखे ते तिकीट काढायला लागणार. जेव्हा तुम्ही मेट्रोची लाईन बदलणार तेव्हा तुम्हाला ते तिकीट वेगळं काढायला लागणार. इन फ्युचरमध्ये जर एकाच शॉर्टमध्ये जर तिकीट काढता येईल तर होऊ पण शकतं सुधारणा. अजून सध्या तरी तुम्हाला वेगवेगळे तिकीट काढावं लागतात. प्लॅटफॉर्मला उतरून पुन्हा तिकीटच्या लाईनीत उभं राहा, तिकीट काढा, पुन्हा मग ट्रेन पकडा. हे असं चालू आहे मेट्रोचं. तर हा ब्लॉग मी इथे संपवेल. आता हे थोडं व्हिडिओ ही बिल्डिंग मस्त आहे. दोन्ही टाईपची बिल्डिंग आहे. ब्रिटिशकालीन बिल्डिंग आहे ते सगळं. ब्रिटिशांनी अजून पण चांगलं बघा. ब्रिटिशांनी जे बिल्डिंग उभे केलं अजून ते 200 वर्ष होऊन गेले. ते 150 ते 200 वर्ष आले ते अजून चांगले आहेत. आणि आपल्या जे आहेत आत्ता ज्या बिल्डिंगी बनतात आहेत, फ्लायओव्हर बनतात आहेत, त्याची गॅरंटी 10 वर्ष पण काय 6-6 महिन्यामध्ये रस्त्याने खड्डे पडतात आहेत, रस्ते खराब होतात आहेत. तुम्ही बघत असाल एवढं पैसा खर्च करतात आहेत, करोडो अब्ज रुपये खर्च होते देशावरती, पण रस्त्यांची क्वालिटी चांगली नाही. आता हे मेट्रो सध्या तरी चांगलं आहे, पण काय माहिती कसं लोक काय करतात, कसे वागतात ते लोक. चांगलं सुधारणा होतात आहेत, पुढे जातात आहेत, पण त्याबरोबर लोकांनी पण अवेअरनेस करून कचरा केला नाही पाहिजे. स्टेशनवरती क्लीन ठेवलं पाहिजे स्टेशन्स. कारण का बाहेरच्या देशात पण तुम्ही बघाल तसं की मेट्रो स्टेशनवर क्लीन असतात, नंतर हळूहळू लोक ते खराब करतात. हे आत्ता उद्घाटन होऊन या स्टेशनला 4-5 महिने झालेत. 4-5 महिन्यापूर्वी स्टेशन चालू झालेलं आहे. तर हे आतमधले फोटोज काढलेत मेट्रोच्या आतमधले मी. हे BMCच्या इकडचे फोटोज आहेत. तर चला मित्रांनो, बाय बाय. तर नेक्स्ट ब्लॉग बघूया कुठला आहे. सध्या आता हा मेट्रो 3